हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा हा व्लॉग आहे रंगपंचमी निमित्त बनवलेला. तर नाशिकची जी रंगपंचमी आहे तिची वेगळीच एक मजा आहे, कारण की ही नुसती रंगपंचमी नसून इथे रहाड रंगपंचमी साजरी करत असतात. तर आता सगळ्यांना प्रश्न पडेल, जे नाशिकमध्ये नाही राहत, तर रहाड म्हणजे नेमकं काय? तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. रहाड रंगपंचमीची प्रथा ही पेशवे काळापासून सुरू झाली. दगड आणि चुन्याचा वापर करून जमिनीत 8 फुटापर्यंत खड्डा बनवून ही रहाड बांधली जात असते. आणि पूर्वी नाशिकमध्ये 17 ते 18 रहाड होत्या असं समजलं, पण सध्या ठराविक ठिकाणीच रहाड रंगपंचमी होत असते. त्यातल्या काही महत्त्वाच्या रहाड म्हणजे शनी चौक, तिवंदा चौक, दिल्ली दरवाजा, तांबटाळी या ठिकाणी रहाडी आहेत. आणि प्रत्येक रहाडीचा एक ठरलेला रंग असतो. त्यात टाकला जाणारा रंग हा फुले, पाणी, हळदी, कुंकू यापासून बनवलेला असतो. म्हणजे नैसर्गिकरित्या हा रंग बनवला जातो आणि तो रंग पाण्यात मिसळून रहाडीत भरला जातो. आणि रंगपंचमीच्या दिवशी विधिवत पूजा करून रहाडी सर्वांसाठी खुल्या केल्या जातात. नाशिककर यात उड्या मारून धप्पा देऊन रंग खेळतात. धप्पा देणं म्हणजे जे उडी मारतात ना त्या रंगीत पाण्यात, त्याला धप्पा देणं इकडे असं म्हणतात.
अशा पद्धतीने नाशिककरांनी ही पूर्वापार चालत आलेली रंगपंचमीची जी संस्कृती आहे, रहाड रंगपंचमी, ही जपली आहे आणि खूप मोठ्या उत्साहाने प्रत्येक नाशिककर यात सहभागी होतो आणि आनंद लुटतो. कारण ह्या रहाडी मागचा जो उद्देश होता तो खास करून रंगपंचमी खेळण्यासाठीच होता त्या काळी आणि त्याला एक महत्त्व खूप आहे. त्यामुळे एक वेगळाच आनंद आणि उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतो.